काही साधी यंत्रे म्हणजे अजून काही साधी म्हणजे अजूनही जी साधी यंत्रे आहेत पण त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे वापर करतो ते पाहणार आहोत. जी उतरण आहे, उतरणचा अर्थ काय बघा, इथे तो शब्द दिलेला आहे उतरणचा अर्थ काय, ॲन इन्क्लिनेंट प्लॅनेल. उतरण म्हणजे काय की ज्याच्याकडून आपण जो एखादा पदार्थ आहे किंवा एखादा जी वस्तू आहे ती काय आहे घसरण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला काय म्हणत आहोत, उतरण बोलणार आहोत. म्हणजेच काय, ॲन इन्क्लिनेंट प्लेन म्हणजे काय की जी पसरट जागा आहे ती पसरट जागेच्या माध्यमातून एखादी वस्तू चढवणे किंवा उतरवणे या गोष्टीला आपण काय म्हणत आहोत, उतरण म्हणणार. आपण चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेणार आहोत. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे काय आहे, जो पिंप आहे तो पाण्याने भरलेला आपण समजूया किंवा एखाद्या जड वस्तूने भरलेला आहे आणि आपल्याला तो ट्रकमध्ये काय करायचा आहे, टाकायचा आहे. मग एक वजनदार पिंप ट्रकमध्ये चढवायचा आहे तर काय करावं लागेल, आपण हाताने उचलून टाकणार आहेत का, त्याच्यासाठी आपल्याला खूप माणसांची गरज लागेल, आपल्यासाठी खूप वेळसुद्धा जाणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ते देखील आपण बघा चित्राच्या माध्यमातून बघणार आहोत की एखादा उतरण आहे म्हणजे जो ट्रक आहे किंवा जी गाडी आहे त्या गाडीच्या माध्यमातून आपण त्या गाडीला जॉईंट असं आपण काय करणार आहोत, एक फळी लावणार आहोत आणि ती फळीच्या माध्यमातून जो ट्रक आहे तो जो आपला सरळ जो ट्रक होता, जो सरळ पिंप होता तो पंप आपण काय केला आहे, आडवा केलेला आहे आणि तो पुढे ढकलत आपण त्याच्याबरोबर सहज पोहोचला जाऊ शकतो. एवढं आपण म्हणजे आपलं जो वेळाची बचत आहे ती देखील होत आहे आणि त्याचप्रमाणे आपलं त्याच्यामधले ते जाण्याची क्षमता आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तो सरळ आपण उचलून टाकण्याचे जे कष्ट आहे, जे श्रम आहेत ते देखील काय होत आहेत, आपले जास्त वाया जाणार नाहीत. आणि म्हणून त्याने बघा चित्रात दाखवलेलं आहे की कशा प्रकारे सिंपल ट्रिक आहे, साधी काय आहे युक्ती आहे की आपण अधिक श्रम न करता किंवा अधिक वेळ न घालवता त्याला काय लावलेलं आहे, उतरण लावलेलं आहे. आता तुम्हाला याचा अर्थ कळाला आहे, उतरण म्हणजे काय. मी तुम्हाला म्हटलं आपण चित्राच्या माध्यमातून अधिक तुम्हाला काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. या व्यक्तीने एक फळी उतरवायच्या दिशेने, या व्यक्तीने म्हणजे ही जी व्यक्ती आहे तिचं नाव आपण ठेवलं आहे आणि तिने काय केलं आहे, एक फळी लावली आहे उताराच्या दिशेने. म्हणजे जिथे आपण पाणी घसरून जातं बघा, जिथे उतार असतो म्हणजे त्याला काय बनवतात, म्हणून आपलं जे नाव आहे उतरण आहे. उतरणचा अर्थ तुम्हाला कळाला आहे की फळी उतराच्या दिशेने तिरपी लावली आहे. तिरपी म्हणजे क्रॉस लावलेली आहे, अशी सरळ लावली आहे का नाही, तर तिने कशी लावली, अशी तिरपी लावलेली आहे. ही जी आहे ही फळी ती कशी लावली आहे, तिरपी, आणि त्याच्यावरून तो काय करत आहे, ढकलत तो पुढे या गाडीच्या वरती तो घेऊन जाणार आहे. तर त्याला पिंप चढवणे सोपे झाले आणि म्हणूनच त्याला काय झालं आहे, हा पिंप चढवणे सोपे झाले. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की त्याने कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये त्याने काय केलं आहे, काम अधिक लवकर केलेलं आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे, उतरण बोललेलं आहे. म्हणून पिंप चढवणे हे काय झालं आहे, त्या व्यक्तीला सोपे झालेलं आहे. म्हणजे त्याने कशाचा वापर केलेला आहे, इथे उतरणचा वापर आपण केलेला इथे पाहू शकतो. आता दुसरं जे आहे बघा, ब ने फळीला उतार कमी व चढ जास्त ठेवला तर त्याला पिंप चढवणे अवघड होईल. जर आता बघा आपण मगाशी अगोदरच्या चित्रामध्ये आपण काय पाहिलं होतं की त्याची जी फळी होती बघा, त्याची जी फळी होती ती कशी होती, अशी तिरपी होती. म्हणजे त्याचा जो उतार होता तो खूप जास्त होता. परंतु त्याने आता ह्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला उतार कमी आहे, त्याची हाईट कमी ठेवली आहे. म्हणून त्याने सांगितले फळीला उतार कमी व चढ जास्त ठेवला तर त्याला पिंप चढवणे अवघड होईल. तर त्याने कमी ठेवला उतार तर कसं होईल, त्याला चढवणं सोपं होणार नाही, अवघड होईल, तो पटकन खाली येऊन पडेल. हे जे त्याने रोलर ठेवला आहे किंवा जे पंप चढवत आहे तो कसा आहे मुलांनो, तो पटकन खाली येऊ शकतो, तो वरती लवकर चढणार नाही आणि मग त्या गोष्टीसाठी त्याला अधिक वेळ द्यावा लागेल मुलांनो. आणि म्हणूनच आपण इथे बघा चित्रामध्ये पाहत आहोत की या गोष्टीसाठी देखील आपण काय करत आहोत की त्याला चढ उतार जो कमी ठेवला आहे, जी उतरणची जी हाईट आहे ती कमी ठेवल्यामुळे, त्याची उंची कमी ठेवल्यामुळे त्याला काय होणार आहे, ते पोहोचवण्यावर जो पिंप आहे वरती चढवणं हे त्याला कठीण जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ब ने फळीला उतार कमी व चढ जास्त ठेवला तर त्याला पिंप चढवणे काय होईल, अवघड होईल. जास्त जरी ठेवला तरी त्याला अवघड होणार आहे आणि कमी जरी ठेवला तरी त्याला अवघड होणार आहे. म्हणजे त्याला कसं पाहिजे, त्याच्या मापानुसारच त्याला जो आहे उतार तो ठेवणं हे गरजेचं आहे. कमी व चढ जास्त ठेवला तरी, नुसता कमी ठेवला तर नाही, जास्त ठेवला तरी त्याला तो पिंप चढवणे अवघड होईल. आता आपला तिसरा भाग आहे, या व्यक्तीने फळी वापरली नाही तर त्याला ती शक्य होणार नाही. पण जर त्याने फळीच वापरली नाही, मग ती कमी उताराची असो, जास्त उताराची असो किंवा मीडियम साईजची असो, मग जर त्याने फळीचा वापरच केला नाही तर पिंप चढवणे त्याला काय होईल,
अवघड होईल. अवघड होईल म्हणजे त्या गोष्टीसाठी त्याला लागणारा जो वेळ आहे तो त्याला काय होणार आहे, जास्त लागणार आहे. त्याला मेहनत जास्त लागणार आहे, त्याला माणसं जास्त लागणार आहे, मनुष्यबळ इथे वापरावा लागणार आहे आणि त्यासाठी देखील आर्थिक खर्च देखील येऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी बघा इथं चित्रात दिली की कोणत्याही साधनाचा त्याने काय केलं नाहीये, वापर केलेला इथे दिसत नाहीये. म्हणून या व्यक्तीने फळे वापरलं नाही तर त्याला ते शक्य होणार नाही असं इथे त्याने सांगितलं. त्याला काय होणार नाहीये, शक्य होणार नाही म्हणजे ती वरती चढू शकणार नाहीये. म्हणून आपल्याला यंत्राचं साधन हाताळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपलं काम हे अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे, एखादे वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळे वापरली तर. एखादे वजन उचलण्यास म्हणजे आता तीच प्रोसिजर आहे बघा, की खालून आपल्याला जो पिंप आहे तो वर चढवायचा आहे तर त्यासाठी आपण तिरप्या फळीचा वापर केला आहे. परंतु त्यांनी बघा इथे स्पष्ट सांगितलं आहे की एखादे वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी. मग आपल्याला त्याच गाडीवर काय करता आहे की आपण तिरपी जी फळी टाकली आहे या अशा प्रकारची तिरपी म्हणजे काय आहे मुलांनो, आपण बोलू शकतो अशा प्रकारची क्रॉस फळी टाकलेली आहे ती वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते. काय करावं लागते, आपल्याला कमी वजन पेलावं लागेल. हे हाताने घेऊन चालणं शक्य आहे का, तर हे हाताने घेऊन चालणं अजिबात शक्य नाही आहे. आणि म्हणून आपण काय केलं आहे, त्या गाडीला आपण काय केले आहे, तिरपी फळी लावून त्याच्यावर आपण सामान ढकलत घेऊन जाऊ शकतो आणि वजन चढावे हलके वाटते. आणि जर तो उतार आहे आणि जर आपल्याला चढायचं आहे तर ते चढताना आपल्याला सामान कसं वाटत आहे, हलकं वाटत आहे. भले हे जे सामान जे जड असेल मग तरी मुलांनो ह्या तिरप्या फळीच्या माध्यमातून ह्या गाडीच्या माध्यमातून जे चाक लावले आहे तेच आपल्याला वरतीच उचलून घेऊन जाण्यासाठी आपल्याला ते कमी वेळ लागणार आहे, कमी श्रम लागणार आहे आणि आपलं काम देखील हलकं होणार आहे. मग अशा प्रकारे एखादे वजन उचलण्यासाठी देखील आपल्याला तिरपी टेकवलेली फळीचा आपण वापर करणं देखील तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपलं काम देखील काय होणार आहे, कमी वेळामध्ये आणि हलके असे काम होणार आहे. या बघा या चित्राच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, बघू शकतो. बघा अशा फळीलाच उतरण म्हणतात. आता हे तुम्हाला क्लिअर झालं की उतरणचा अर्थ काय आहे, की एखादे सामान खालून वर चढवायचे असेल किंवा वरून खाली जरी आणायचे असेल तर आपल्याला उतरण या भागाचा किंवा उतरण या फळीचा आपण वापर करतो. फळीलाच काय म्हटलं जातं, उतरण म्हणतो. म्हणजे बघा हे चित्रात काय दिसत आहे, फळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा बघा एरोप्लेनमध्ये जाता तेव्हा तिथे एरोप्लेनमध्ये चढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट बसता का, तर त्यासाठी देखील तुम्हाला लॅडर असतात, शिडी असते. त्या शिडीच्या माध्यमातून तुम्ही काय करता, वरती जाता आणि जेव्हा तुम्हाला विमानातून बाहेर यायचं असेल तरी तुम्ही काय करता, त्या लॅडरमधून त्या पायऱ्यांमधून तुम्ही काय करता, खाली उतरून येत असतात. म्हणजे ते काय झाला प्रकार, उतरणचा प्रकार झाला आहे. समस्या मुलांनो आता क्लिअर झालं आहे. बघा अशा फळीलाच आपण काय म्हणत आहोत, उतरण म्हणणार आहोत. म्हणजे बघा ही काय आहे, गाडी आहे. या गाडीला काय लावलं आहे, उतरण लावलेलं आहे. जेणेकरून जे मुलं आहे ते पटकन किंवा एखादं सामान आहे ते पटकन कॅरी करण्यासाठी, हातात धरून आणण्यासाठी किंवा आपण डायरेक्ट याच्या माध्यमातून ते सामान खरकट किंवा घेऊन येऊ शकतो. उतरणीचा चढाव जितका कमी तितकेच वजन कमी जाणवते. आता उतरणीचा चढाव जितका कमी म्हणजे उतरण असं जितकी कमी असेल तितकं त्याचा काय जाणतो, वजन देखील कमी आहे. अशा प्रकारे जे आपण वजन घेऊन जातो आणि उतरण्याचा जो चढाव आहे, चढाव म्हणजे काय आहे, जितका कमी म्हणजे हे जे जाण्याचं अंतर, चढाव कमी याचा अर्थ काय आहे मुलांनो, ते जाण्याचं जे अंतर आहे ते जितकं कमी आहे तितकंच त्याचा काय आहे, वजन हे आपल्याला कमी वाटत आहे. जसं आपण जितकं अंतर कमी असेल तितकं त्याचं वजन आपल्याला देखील हलकं वाटणार आहे, कमी वाटणार आहे. या चढावाच्या फरकावरून तुम्ही जाणू शकता की कशा प्रकारे जितकंच कमी तितकं त्याचं जे वजन आहे ते देखील आपल्याला हलकं वाटत आहे आणि वजन देखील कमी वाटत आहे. ती उतरण लांबीला जास्त असते. ती उतरण काय आहे, लांबीला जास्त आहे. जर उतरणीचा चढाव जास्त तर लांबी कमी. जर उतरणीचा चढाव जास्त असेल तर लांबी कमी. त्याची जी लांबी आहे ती कशी आहे, कमी प्रकारची आहे आणि कमी व वजन अधिक पेलावे लागते. कमी व वजन अधिक पेलावे लागते. म्हणजे आपण पाहू शकतो मुलांनो की जर उतरणीचा जो चढाव हा जास्त आहे, म्हणजे हा जास्त जर उतरणीचा जो चढाव जर जास्त असेल तर लांबी कमी, ज्याची लांबी काय आहे, कमी आहे व वजन अधिक पेलावे लागेल. वजन हे आपल्याला अधिक
पेलावं लागेल. जर जास्त आपण उतराव ठेवला तर आपल्याला अधिक वेळ द्यावा लागेल, अधिक श्रम करावे लागतील. आणि जर त्याचं मर्यादित ठेवला तर आपल्याला कमी वेळ द्यावा लागेल किंवा त्याचा आपल्याला अधिक कमी श्रम आपल्याला लागतील. बघा, या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की उतरणीचा चढाव जास्त तर लांबी कमी व वजन हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये काय करावं लागेल, पेलावं लागेल. बघा, तर अशा प्रकारे बघा, या चित्राच्या माध्यमातून तुम्ही बघता की कशा प्रकारची जी लांबी आहे ती कशी आहे ते कमी आपण दाखवलेली आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. स्क्रू ही एक लोखंडी पट्टीच्या गुंडाळलेली उतरण आहे. जो स्क्रू आपल्याला जो दिसत आहे, हा स्क्रू आपण पाहिलाच असेल, आपल्या घरामध्ये आहे मुलांना, की आपण याचा उपयोग दैनंदिन जीवनात करत असतो. जेणेकरून एखादा फोटो आपल्याला लावायचा असेल किंवा एखादे आपल्याला घरामध्ये आपण तोरण लावायचं असेल तर आपण या खिळ्यांचा आपण वापर करतो. घड्याळ लावायचं असेल तर आपण या खिळ्यांचा वापर करत असतो. आणि हे जे खिळे आहेत जे आपण त्याला स्क्रूचे खिळे बोलतात. काही खिळे जे असतात ते साधे खिळे असतात, काही जे ह्या खिळ्यांमध्ये देखील प्रकार आहेत. साधे खिळे आहेत, स्क्रूचे खिळे आहेत. मग स्क्रू ही एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरण आहे. मग ही देखील काय आहे, एक प्रकारची उतरण आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो पार्ट दिसत आहे तो हा पार्ट आहे. हा तुम्हाला समोरून इथे दाखवलेला आहे की हे काय करता येईल, याला कशा प्रकारे स्क्रूने आपण काय करू शकतो, फिट करू शकतो. आणि जे साधे खिळे आहेत त्याला आपण हातोडीच्या माध्यमातून भिंतीमध्ये ठोकण्याचा देखील आपण प्रयत्न करत असतो. मग अशा प्रकारे मुलांना बघा, हे स्क्रू ही एक लोखंडी पट्टी म्हणजे ही एक प्रकारे लोखंडी पट्टीचा गुंडाळलेला भाग आहे. म्हणजे या स्क्रूला देखील जो लोखंडच आहे आणि त्या लोखंडाला लोखंडी पट्टीने काय केलेलं आहे, गुंडाळलेलं आहे. हे उतरणच आहे. म्हणजे एक प्रकारे कशी आहे, उतरण आहे की जेणेकरून हा जेव्हा खेळ स्क्रूच्या माध्यमातून आपण जेव्हा खेळ भिंतीमध्ये टाकतो तर तो जाण्यासाठी सोपा होण्यासाठी, सोयीस्कर राहण्यासाठी ह्याचा अवलंब केला जातो. मग अशा प्रकारे बघा, हे स्क्रू हे काय आहे, लोखंडी पट्टीचाच एक गुंडाळलेला भाग आहे. हे देखील उदाहरण आपण पाहिलं आहे. हे पहिलं उदाहरण पाहिलं आहे. दुसरं उदाहरण बघत आहोत. त्याचप्रमाणे डोंगराभोवतीचा रस्ता ही एक उतरणच आहे. आता डोंगराभोवतीचा जो रस्ता म्हणजे असे आपण जेव्हा गावाला जातो, गावाच्या ठिकाणी, तेव्हा अशा प्रकारचे बरेच डोंगराकडच्या भागामध्ये जे रस्ते असतात ते चढ उतारीचे रस्ते असतात. म्हणजे बघा, जेणेकरून इथे चित्रात पाहिलं आहे की बघा, हे कसे खाली चढ आहे, खाली उतरण आहे आणि परत वरती जाणार, परत चढ आहे. तर अशा प्रकारचा जो डोंगराच्या माध्यमातून जो रस्ता निघतो तो देखील कसा आहे, उतरणचाच भाग आहे. आपण दोन उदाहरण पाहिले, एक खेड्याच्या माध्यमातून पाहिलं आणि त्याचप्रमाणे डोंगर भोवतीचा रस्ता हा देखील काय आहे, उतरण आहे. हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे की अशा प्रकारच्या रस्त्याचा तुम्ही देखील अनुभव घेतला असेल की तुम्ही जेव्हा वरून खाली येता आणि खालून पुन्हा वर जाता, म्हणजेच काय आहे, ही एक प्रकारची उतरण आहे. मग हे देखील याचा आपण अभ्यास पाहिलेला आहे या भागामध्ये की उतरण म्हणजे काय. आता हे तुम्ही लक्षात आणलेलं आहे. त्याचप्रमाणे हे देखील जे रस्ते आहेत मग कशा प्रकारे रस्ते वरती जात आहेत, परत हे रस्ते बघा वरून खाली येत आहे, म्हणजेच काय आहे, ही उतरण आहे. आणि त्याचप्रमाणे पुन्हा खाली येऊन पुन्हा या सरळ मार्गाने जाऊन पुन्हा वरती जात आहे, म्हणजेच काय आहे, डोंगराभोवतीचा रस्ता ही काय आहे, उतरण आहे. हे देखील आपण समजून घेतलेलं. आता आपला जो नेक्स्ट जो टॉपिक आहे, पाचर. पाचर म्हणजेच काय आहे, विडेज. विडेज पाचरचा अर्थ काय आहे की पाचर म्हणजे काय आहे की जे दोन भागात जर आपल्याला वेगळे करायचे आहे तर या पाचरच्या माध्यमातून त्याला आपण काय करत आहोत, वेगळे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एक लाकडी भाग आहे, एक लाकडी मोठा बुंदा आहे आणि त्यातला आपल्याला जर वेगळे करायचं आहे तर आपण फक्त हातोडीने मारून ते वेगळे होणार आहेत का, तर त्याला मध्ये काय करणार आहोत की एक मोठा छोटा जो लाकडाचा जो तुकडा आहे तो त्याला मध्ये ठेवून जर आपण त्याच्यावर आपण हातोडीने जर मारा केला तर त्या भागाचे दोन तुकडे होणार आहेत. हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघा पाहणार आहोत, लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. इथे काय सांगितलं की लाकूड, बघा जर लाकूड फोडायचं असेल तर साहजिकच आपल्याला कुऱ्हाडच लागेल. आपण डायरेक्ट मशीनमध्ये घेऊन जातो का, की नो डाऊट की जे मोठे कारखाने असतात त्याच्यामध्ये देखील लाकूड कापले जातात. परंतु ते लाकडात कापण्याच्या अगोदर ते झाडातून तोडण्यासाठी आपण काय करत असतो की पूर्वी लाकडाचाच वापर केला जायचा. पण आता ज्या मोठमोठ्या जे करवत आहे, जे मशीन्स आहेत त्याच्यामार्फत म्हणजे काही तासामध्येच काय करू शकतो आपण, हजारो झाडं किंवा 100 झाडं आपण काय करू शकतो,
कापू शकतो. मग त्याप्रमाणे त्यांनी की लाकूड फोडण्यासाठी आपल्याला कुऱ्हाडीचा उपयोग होतो. 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. 2 उतरणी जोडल्या. आता उतरणी म्हणजे जसं काय आपण शिकलो आहोत, उतरणी म्हणजेच काय, त्याचे जे उदाहरण पाहिले की जो स्क्रूचा खेळा आहे ते देखील उतरण आहे आणि त्याचप्रमाणे जे डोंगरावरचे जे रस्ते आहेत, जे चढ उताराचे रस्ते आहेत ते देखील उतरण आहे. एका फळीच्या माध्यमातून आडवी फळी ठेवून जेव्हा आपण एखादं सामान काढतो किंवा सामान ढकलतो ते काय आहे, उतरण आहे. आणि म्हणून याचे सांगितले की लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचे उपयोग होतो. म्हणून 2 उतरणी जोडली अशा प्रकारे की जी एक आपण उतरण लावली होती, मग इथे त्यांनी 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. धारदार म्हणजे आपण बोलू शकतो ना की जे एकदम शार्प, तर आपण इंग्लिशमध्ये काय बोलू शकतो, शार्प. अवजार, अवजार म्हणजे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे मग ते कोणत्याही प्रकारचं असू दे, मग आपण त्या हॅमर असू दे, त्याच म्हणजे स्क्रू असू दे, पानं असू दे, अशी बरेच अवजार जे इलेक्ट्रिशियनसाठी जे उपयोगाचे असतात. जे आपण एखादा पाईप फुटला असेल तर ते पाईप बांधणीसाठी, जोडणीसाठी, आपल्या मोठमोठ्या पाण्याची गरज असेल, स्क्रूची गरज असेल, ज्या एखाद्या लाईट खराब झाल्या, पंखा खराब झाला, स्क्रू ड्रायव्हरचा आपण वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. मग ही सर्व काय आहेत, अवजारे आहेत. मग ह्या अवजाराचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो, जसे आपल्याला गरज लागेल त्याप्रमाणे करत असतो. बघा, आता ह्या चित्राच्या माध्यमातून आपण अधिक समजू शकतो की लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होत असतो. बघा, लाकूड फोडण्यासाठी साहजिकच एक कुऱ्हाड ही आवश्यकता आहेच. जसं तुम्ही लहानपणी ऐकलं आहे लाकूड तोड्याची गोष्ट, की एक लाकूड तोडा असतो, तो कशा प्रकारे लाकूड तोडण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन जातो. मग हीच लाकडं आपण बघा पाहत आहोत की लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीची गरज असते, उपयोग होतो. 2 उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. मग हे जे उतरण आहे किंवा हे जे आपण पाचर आहे, म्हणजे हे कसं आहे की लोखंडाचं आहे, लोखंडाची देखील पाचर असते. त्याचप्रमाणे आपण जे लाकडाची आहेत ती देखील पाचर असते. मग ह्या लाकडामध्ये जे आपण लाकूड फोडत आहोत, समजा आपण कुऱ्हाडीने हे आपण इथे फोडलं आहे, इथे थोडा खड्डा केला आहे, मग या खड्ड्यामध्ये ही पाचर घुसवली जाते आणि याच्यावर हातोडा मारला जातो, जेणेकरून याचे 2 भाग व्हावे. कळतंय मुलांना या पाचरीचा काय उपयोग आहे, की ह्या कुऱ्हाडीवरती जर याने घाव मारला आहे तर याचे हे 2 भाग इकडे फुटले जातात. हे अशा प्रकारचे हे 2 तुकडे इथे होण्यामध्ये त्याची मदत होत असते. आणि म्हणून लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो व ती एक धारदार अवजार तयार करते. ही काय आहे, पाचर आहे आणि त्याचा उपयोग काय करत आहे, आपल्याला त्याचे 2 भाग त्याचे तुकडे करण्यासाठी आपल्या त्या पाचरेचा उपयोग होत आहे. अशा अवजाराला पाचर म्हणतात. कोणत्याला पाचर म्हणतात, ह्या अवजाराला काय म्हणतात, पाचर म्हणतात. अशा अवजाराला, अवजार म्हणजे काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, साहित्य आहे. या साहित्याला, ह्या अवजाराला आपण काय म्हणत आहोत, पाचर म्हणत आहोत, की जेणेकरून त्याच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचे 2 भाग करण्यासाठी मदत केली जाते, मदत होते. त्या भागाला आपण काय बोलत आहोत, पाचर असे आपण बोलणार आहोत. ते तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की हातोडीच्या माध्यमातून आपण पाचरचा काय करत आहोत, उपयोग करत आहोत. पाचरीचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी, जसं मी आत्ताच सांगितलं मुलांना, बघा इथे दिलेलं आहे की आता हे लाकूड उभं ठेवलं आहे, हा जो आहे लाकडाचा मोठा बुंदा आहे. मग आपण याच्यावर जर आपण याच्यावर हातोडीने मारलं तर त्याचे 2 तुकडे होऊ शकतात का, ते कोणत्याही शेपमध्ये ते काय होणार आहेत, ते तुटले जाणार आहेत, ते कुठूनही फुटले जाणार आहेत, पण त्याचे 2 तुकडे होणार नाही आहेत. आपण जर त्याच्यावर घाव मारत राहिला तर ते काय होऊ शकतात, की ते डॅमेज होऊ शकतात, इकडून तिकडून पडू शकतात. परंतु जर आपण पाचरचा वापर केला तर त्या पाचरच्या माध्यमातून त्याचे सहज 2 भाग होऊ शकतात. बघा, सहज प्रकारे हे 2 भाग होणार आहेत. आणि म्हणून त्याने सांगितलं आहे पाचरचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो. ज्या 2 गोष्टी चिकटलेल्या आहेत त्या गोष्टी वेगळे करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण जॉईंट केली आहे, परंतु ती वेगळी करायची असेल तरी देखील त्याचा आपण काय करत आहोत, वापर करत आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितले की पाचरचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी होतो किंवा चिकटलेल्या वस्तूचा वेगळ्या करण्यासाठी देखील पाचरचा हा उपयोग केला जात आहे. तर अशा प्रकारे बघा पाचरचा उपयोग आपण केलेला पाहू शकतो. बघा, पाचरचा उपयोग एखाद्या वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी, म्हणजेच बघा आता हे काय केलं आहे की इथे जी फळी आहे ती फळी इथे त्यांनी काय केली आहे, टाकलेली आहे, म्हणजे वस्तू उचलण्यासाठी की याला सपोर्ट दिलेला आहे. हे देखील आपण याच्या चित्रामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे त्याला उचलण्याचं देखील हे काम केलं आहे. उदाहरणार्थ कुऱ्हाड, सुरी, पटाशी, सुई व खिळा, मग हे काय आहे, पाचराचं काम करत आहे. कुऱ्हाड हे देखील काय आहे, पाचराचं काम करत आहे. सुरी
आपल्या ज्या घरामध्ये ज्या सुऱ्या असतात, जे चाकू आहे, ज्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो, भाजी कापत असतो, ते सुरी आहे. पटाशी सुरी व खिळा हे देखील काय करत आहे, आपल्यामध्ये आपण त्याचा उपयोग करत आहोत. खिळ्याचा देखील आपण भिंतीमध्ये जे आपल्याला गोष्टी ठेवायची आहे ते टाकण्यासाठी देखील आपण त्या खिळ्याचा वापर करत असतो. मग अशा प्रकारे बघा मुलांनो, कुऱ्हाड, सुरी, पटाशी सुरी व खिळा हे सर्व कसे आहेत, पाचराची आपण उदाहरण आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे. सुई आहे, खिळा आहे.